नमस्कार मंडळी, आज आपण वरीचा भात बनवणार आहोत. त्याकरता 1 वाटी वरीचे तांदूळ घेतले आहेत. ते आता आपण धुवून कुकरला लावायचं आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपल्याला वरीच्या भाताबरोबर खायला शेंगदाण्याचं पिठलं आपण करायचं आहे. त्याकरता साहित्य घेतलं आहे. 1 वाटी शेंगदाणे, 6 मिरच्या तुकडे करून घ्यायचे, जिरे आणि मीठ हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आपण जे शेंगदाणे घेतले होते ते मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत. आता आपल्याला याला तडका द्यायचं आहे. शेंगदाण्याचं हे बेटर करताना आपलं जास्त पातळ करायचं नाही, घट्ट ठेवायचं. ते करणे मग ते भातावर चांगलं लागणार आपल्याला. त्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे साखर, थोडंसं गोड पाहिजे 1 चमचा साखर टाकायची. आपण जो वरीचा भात करणार आहोत त्याच्यासोबत आपण शेंगदाण्याचं पिठलं केलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा मिरचीचा ठेचा करायचा आहे. त्याने डिश ती परिपूर्ण होईल. शेंगदाण्याच्या पिठलेला आपली चांगली उकळ आलेली आहे. अजून त्याला उकळ येऊन द्यायची. हे मिक्सरमध्ये फिरवताना थोडंसं दाणेदार असं फिरवायचं, जेणेकरून ते भातावर सेट चांगलं होतं आणि टेस्टला पण चांगलं लागतं. पिठलं आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायची. मिरच्या स्मॅश करायला आपल्याला तांब्यात थोडं पाणी घ्यायचं आतमध्ये आणि त्याने हे स्मॅश करायचं. पाणी आटल्यानंतर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. वरीचा भात आपला तयार झालेला आहे. शेंगदाण्याचं पिठलं आहे आणि मिरचीचा ठेचा असा परिपूर्ण रेसिपी तयार केली. ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा. आमच्या केळीचे पान या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.